एक महत्वाची बातमी पाहतोय पुण्यातून। पुण्यात दिल्लीतील काँग्रेस पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन सध्या सुरू आहे। तरुण तरुणी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन जोरदार घोषणाबाजी करतायत। दिल्लीतील आंदोलन चिघळल्यानंतर पुण्यात आंबेडकर पुतळ्याजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। काँग्रेस पार्टीच्या समर्थनार्थ अनेक आंदोलन आंबेडकर पुतळ्याजवळ रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी करताना दिसून येत आहेत। आपण पाहतोय पुण्यात दिल्लीतील काँग्रेस पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आंबेडकर पुतळ्याजवळ विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत थेट पुण्याहून जोडले गेलेले आहेत। तर चंद्रशेखर, आपण पाहतोय की दिल्लीचं काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आता राज्यभरात सगळीकडेच आंदोलन सुरू आहे। त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आता पुण्यात देखील आंदोलन सुरू आहे। विद्यार्थी जमलेले आहेत, घोषणाबाजी होते, काय तिथली परिस्थिती आहे? तेजल, मी तुम्हाला खरं या ठिकाणची गर्दी दाखवतो। अक्षरशः गर्दी जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा जो एक भाग आहे तो पूर्णपणे भरलेला आहे आणि दुसऱ्या भागात सुद्धा हे सगळे आंदोलक आलेले आहेत। हजारो आंदोलक जे आहेत ते पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे पुणे रेल्वे स्थानकाजवळचा, त्या सगळ्या पुतळ्याजवळ जमलेले आहेत। हे सगळे आंदोलक जे आहेत ते सोशल माध्यमातून काही वेळापूर्वी अचानक या ठिकाणी आले। दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू होतं त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती हे सगळे आंदोलक आलेले आहेत। या आंदोलनामध्ये तरुण पिढी आपल्याला दिसत आहे, मोठ्या प्रमाणात तरुण विद्यार्थी सगळे यामध्ये आलेले आहेत। सामाजिक कार्यकर्ते आहेत मारुती बापकर यांनी की अनेक आंदोलनं कव्हर केलेली आहेत। काय सांगाल? संपूर्ण देशामध्ये जे नीटचे पेपर आणि विविध स्पर्धेचे पेपर फुटीचं जे प्रकरण आपल्या देशात घडलं त्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे। ज्येष्ठ पर्यावरणवादी आणि शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी 21 दिवस उपोषण आंदोलन करत असताना या सरकारने त्यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला। त्यांची प्रमुख मागणी होती की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा करावी। अशा प्रकारची न्याय्य मागणी संसदेच्या समोर या ठिकाणी केलेली असताना त्यांना अतिशय अमानुष पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन मोडण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि म्हणून त्याचा निषेध करण्याकरता देशभरामध्ये विद्यार्थ्यांची आंदोलन आपल्याला झालेली दिसतात। विद्यार्थी आपल्याला दिसतात, क्या बताएंगे भाई? ठीक है, मैं नीट का टीचर हूँ। आज क्लास छोड़ के आया हूँ पढ़ाने, क्लास छोड़ के यहाँ बंक करके आया हूँ। इंस्टीट्यूट वाले छुट्टी नहीं दे रहे हैं आज, पता नहीं क्या प्रवेश है ऊपर से, पता नहीं। खैर फिर भी मैं यहाँ ये डिमांड रखता हूँ कि जब नीट का पेपर लीक होने में पुणे से 2 इंस्टीट्यूट 2 टीचर्स पकड़े गए, उनका क्या? किसी ने बताया क्या हुआ, क्या ट्रायल चल रहा है, क्या नहीं चल रहा है? मिनिस्टर से रिजाइन करेगा ही, करना पड़ेगा, लेकिन वो 2 टीचर्स और भी लोग जो पकड़े जाते हैं उनके साथ क्या होता है? एक एग्जाम्पल सेट होता है कि नहीं होता है? क्या उसके बारे में कुछ बताया जा रहा है कि क्या रिपोर्ट आ रही है, क्या ट्रायल चला, क्या केस लग रहे हैं? उनको फांसी दी जाएगी? क्या उनको सख्त सजा दी जाएगी कि नहीं दी जाएगी? एक एग्जाम्पल सेट करे सरकार, ऐसा डिसीजन ले, ये बोल रहे हैं ऐसा डिसीजन ले सरकार जिससे एक एग्जाम्पल सेट हो। हम टीचर से यही रिक्वेस्ट करते हैं कि हम लोग का मोटिवेशन बिल्कुल खत्म हो जाता है ऐसे में कि हम मेहनत करते हैं। कोई बात नहीं, हम मेहनत करते हैं, लेकिन निकालता नीट कोई और है जो जिनके पास पैसा है। हम यहाँ पढ़ा रहे हैं दिन रात, वो लोग पढ़ रहे हैं दिन रात, लेकिन निकालता नीट वो है जिनके पास पैसा है, जिनके पास पावर है। ये नहीं चलेगा। अच्छा, आप एक बात बताइए, जेई का बाकी एग्जाम ऑनलाइन हो सकते हैं, लेकिन नीट का ऑनलाइन कभी नहीं होता। क्यों? क्योंकि उसमें पैसा इन्वॉल्व है, मेडिकल की फीस ज्यादा है, उसमें पैसा ज्यादा लगता है। काही पुणेकर सुद्धा याच्यात सहभागी झालेत, काय सांगाल? पुणेकर म्हणून तुम्ही सहभागी झालेला काय? नक्कीच मी या ठिकाणी एक सामान्य पुणेकर म्हणून सहभागी झालेलो आहे। आमची मागणी आहे, व्यवस्थेने आमची मागणी ऐकावी। त्या अटल बिहारी वाजपेयींनी जेव्हा गोधरा कांडाच्या वेळेस एक प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणलं होतं की तत्कालीन जे गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यांनी राजधर्माचं पालन करावं, त्यानुसार अटल बिहारी वाजपेयी यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाच्या शिक्षण मंत्र्यांनी आता देखील 20 मुलांच्या आत्महत्यांची जबाबदारी घेऊन राजधर्म पाळावा, आपले राजीनामा द्यावा, ही आमची सगळ्यांची मागणी आहे। काही विद्यार्थी आपण बघू शकतो या पद्धतीनं विद्यार्थ्यांची जी
आक्रमकता आपल्याला दिसत आहे. काय सांगाल? काय म्हटलं तुम्ही? आक्रमक झालेले सगळे विद्यार्थी काय मागणी करून तुम्ही आलात सगळे? सगळ्यांना न्याय भेटायला पाहिजे. विद्यार्थी आहे ते, देशाचे विद्यार्थी आहे ते, फ्युचर आहे ते देशाचे, त्यांना न्याय भेटायला पाहिजे. फक्त एवढंच आमचं रिक्वेस्ट आहे गव्हर्नमेंट पासून. एवढं मोठं काय आज केलं पण नाही आम्ही. ते लोक डोक्यावर मारतात विद्यार्थ्यांचा. आम्हाला व्हिडिओ भेटतंय, सगळ्यांना लागले, बसमध्ये चढून मारतायत, ते पोरांना मारतायत, फ्युचरला मारतायत. तुम्ही एवढं मोठं ढोंग कशाला करतात मग? तुम्ही फ्युचरचा केअर करताय म्हणून इंडियाचा. खरं तर बघू शकतोय प्रचंड रोष विद्यार्थ्यांमध्ये दिसत आहे आणि सगळे विद्यार्थी जे आहेत केंद्रीय जे मंत्री आहेत त्यांच्या राजीनाम्याची सगळी मागणी घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि बघू शकतो की वेगवेगळे पोस्टर होर्डिंग्स या सगळ्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आहेत आणि त्या सगळ्यांची जी मागणी आहे ती खरं तर या रास्त मागणीसह हे सगळे सहभागी झालेले आहेत. परंतु यांना कोणत्याही पद्धतीचं निमंत्रण नव्हतं किंवा ठरलेलं सुद्धा नव्हतं. परंतु सगळे विद्यार्थी जे आले ते पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आलेले आहेत आणि सगळे विद्यार्थी जे आहेत आता पुन्हा एकदा जय भीमच्या घोषणा नारेबाजी देत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा पद्धतीच्या जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. बघू शकतोय खरं तर खूप मोठा सगळा हा जमाव आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या खरं तर आपण बघू शकतो की पोलिसांनी एक मोठी व्हॅन जी आता आणलेली आहे त्या माध्यमातून सगळ्या आंदोलकावरती जे आहे ते नजर ठेवली जात आहे. आपण बघू शकतो की एक आधुनिक जी व्हॅन आहे ती व्हॅन आता पोलिसांनी या ठिकाणी आणलेली आहे आणि आंदोलक जे आहेत आपल्या मागणीवरती ठाम आहेत. निश्चितच चंद्रशेखर, आपण या सगळ्यावर लक्ष ठेवणारच आहोत. मात्र तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या अधिकच्या माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.